आणि 4 राधाकृष्ण थिएटरची 4 तिकीट आल्यात. पूर्ण फॅमिली पिक्चरला बघायला हरकत नाही. आज सागर सुतार कुठं असतील तर त्यांनी बबलू यांच्याशी संपर्क साधा. बबलू विनायक जाधव. पहिला चेंडू स्लोवर केला, फेकून दिला सरळ लॉंग ऑनच्या वरती. त्यावरती कोयला फिल्डर आहे तयार. देते कोयला मॅन फ्रॉम इचलकरंजीचा स्टार फिल्डर आहे तो कोयला. आज बूट घालून खेळतोय कारण अनिवार्य आहे, त्यामुळे बूट घालून खेळतोय. नाहीतर बाबाचं वैशिष्ट्य आहे अनवाणी खेळतोय कायम. आज बूट घालून खेळालाय. अशोक शिंदे पहिल्या चेंडूवरती स्लोवर चेंडू लेग कटर केला, फिरला गरकन फिरला, बॅटर सुद्धा फिरला, परंतु तेथे दांडी 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 गुल झालीये. अशोक शिंदे बाद झालाय. घर बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं गेलं. दुसऱ्या चेंडूवरती अशोक शिंदे डेंजरस खिलाडी डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये आलाय उमेश पाटील. पुन्हा एकदा स्लोवर वन. आता मात्र खेळून काढला फाईन लेग वरती. वन बाउन्स सरळ सीमा पार. 4 धावा आल्यात. फॅब टेक मल्टी स्टेट चौकार आलाय. तीन चेंडू झालेत विक्रमचे टाकून. विक्रम सांगले गोलंदाजी मार्क वरती पहिली विकेट मोठी मिळवली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा सिंगल धाव आता मात्र कंप्लीट झाली आहे. आणि आता स्ट्राईक वरती तेजस सुतार ऑन स्ट्राईक असेल. 4 चेंडू झालेत आणि धावफलक झालाय तो 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा कंप्लीट झाले. 4 चेंडू झाले टाकून. शेवटचे 2 चेंडू येणे बाकी. विक्रम पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. स्ट्राईक वरती तेजस सुतार. पुन्हा एकदा हवा दिली, लेग कटर केला आणि येथे तेजस सुतार देखील बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं गेलं. काय गोलंदाजी बनवली लागेल विक्रम कडून. लाजवाब. मूर्ती लहान आहे पण कीर्ती अगदी महान आहे. विक्रम सांगले नाव आहे, गोलंदाजाचं लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये काय छाप सोडली आहे. पहिला गोलंदाज गणपती कट्टा स्पोर्ट्सचा. तेजस सुतार आणि अशोक शिंदे सारखे 2 बॅटर डगआउट मध्ये परत पाठवले गेले. अमित कागले आता मात्र आलाय. बॅकटा फ्लाईट केला, उंचवला गेलाय. चेस झाला नाही आहे तिथे. कॅच थोडा पुढे पडला फिल्डरच्या. डायरेक्ट हिट केले गेले तिथून. चांगला थ्रो बनवावा लागेल. ओव्हरची समाप्ती.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या झाली ती 7 धावा. काय गोलंदाजी केली आहे विक्रम, चांगली गोलंदाजी करून परततोय विक्रम. तेजसला आणि अशोक शिंदेला बाद गेलं पहिल्या ओव्हर मध्ये. दोन ओव्हरचा पॉवर प्ले चालू आहे आणि दोन खेळाडू अगदी सीमा रेषेवर उभारलेत. दीपक शिंत्रे आणि इकडे लॉंगॉन वरती कोयला. औषधाच्या दिशेने खेळून काढले हलक्या हाताने, परंतु कोणती धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा उंच उडवण्याचा प्रयत्न, खाली फिल्डर आहे परंतु बघत राहील फक्त, जाईल डोक्यावरून. नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय. आता मात्र शॉर्ट पिच केला चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि गोलंदाजी मार्ग वरती गेलाय. धैर्यशील शिंदेच्या खरपूस समाचार यामध्ये घेतलाय आणि वाईड आणि एक डिक्लेअर अशा 2 धावा आहेत आत्ताच्या. त्या स्कोरने घ्यायच्या आहेत. पुढचा चेंडू पाहण्यासाठी पुढे एकदा प्रेक्षक आतुरलेत. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंट वरती, त्यावरती किती धावा पाहावं लागेल आणि मिळाल्या त्या 4 धावा. खरपूस समाचार घेतला गेलाय धैर्यशील शिंदेचा तिथे आणि धाव फलक झालाय तो 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या झाली ती 19 अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. आता मात्र फास्टेस्ट डिलिव्हरी. आता मात्र खेळून काढलाय अमितने तिथे. 4 चेंडू झाले टाकून, धावसंख्या झाली ती 19. हलक्या हाताने खेळून काढलाय लॉंगॉन वरती चेंडू गेलाय आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. कोयला आहे तिथे फिल्डर तयार. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 20 धावा कंप्लीट झाले आहेत. दुसरी ओव्हर चालू आहे. शॉर्ट पिच चेंडू खेळून काढला सरळ पॉइंटच्या दिशेने, त्यावरती किती धावा पाहावं लागेल. फिल्डर धावतायत बॉलच्या मागे आणि येथे लागेल. धावा कंप्लीट झाल्या आहेत त्या 3 धावा कंप्लीट झाल्यात आता आणि या 3 धावेने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 23 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या धैर्यशीलने. 16 धावा खर्च करून मागे परततोय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंगला येतोय धैर्यशील. एक अष्टपैलू खेळाडू, एक नामांकित खेळाडू, इचलकरंजी नगरीचा एक स्टार आहे. लेदर बॉल देखील चांगले खेळले आणि मोठ्या प्लेयरांच्या बरोबर लेदर बॉल खेळले त्याने. तो आहे आता मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंग वरती धैर्यशील शिंदे. जोडूला गेला तिथे पाहूया. 1 धाव 2 धावा.
तर डिसिजन पेंडिंग आहे. समालोचन करण्यात कक्षात आपली प्रतीक्षा आहे. रन्स किती सांगायचे आहेत? आणि बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक तयार होता. ऋषी माळी, संकटकाळी ऋषी माळी विकेटच्या बरोबर मागे कॅच घेतला गेला. एसटी रक्षण करतोय. चांगलं एसटी रक्षक. बबलू पिगमी कुठे असतील त्यांनी कृपया सागर सुधार आपला शोधतायत. स्टेज पाशी यायचंय. बबलू पिगमी आलाय हा लीडर फलंदाज मॅन फ्रॉम इंदिरानगरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अवतार तमायचे ऑन फायर खेळाडू आहे. पाहूया आता याच्याकडून किती रन्स बरसतील बॅट मधून. ताबडतोड बल्लेबाजी करण्यात बाहेर आहे हा खेळाडू. पाहूया आता स्ट्राईक वरती असणार आहे अवतार. मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन. काय बॉलला हवा देतोय, काय हवेशी खेळतोय विक्रम. काही समजत नाहीये बॅटरला, कळत नाहीये काय करायचंय या गोलंदाजावरती, कसा प्रहार करायचाय काही समजत नाहीये. टॉप चेंडू आता मात्र फुल टॉस. आता मात्र समाचार खरपूस घेतला गेलाय आणि याला नोबेल षटकार. आणि त्यावरती दमदार एक शॉट मारल्यानंतर कॉन्फिडन्स स्वतःवरती घेतला गेला. कॉन्फिडन्स हाय लेवल झाला आता अवतारचा. अवतारच्या बॅटला पण बॉल लागला गेला. आता कनेक्ट सुद्धा चांगलं केले. पुढचा चेंडू पाहण्यासाठी आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा गुडघा टेक, तमाशात एकसारखा शॉट आणि त्यावरती पाहावं लागेल किती धावा सर. 4 धावा लिहिल्या गेल्या त्या बॉल वरती आणि यालाय फॅप टेक. दुसरा बॉल घेऊन चालू करा. दुसरा बॉल घेऊन चालू करा. थांबवू नका मॅच बॉल साठी. चांदणी सरबत कृपया तयार राहायचंय. यानंतर 6 चेंडू असतील. 6 चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. चांदणी सरबत कृपया तयार राहायचंय. हलक्या हाताने खेळून काढलं चेंडू. त्यावरती बिल विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. सर जरा बॉलरचं नाव सांगायचं आहे. रेहमान खान, एक लेदर बॉल खेळाडू रेहमान खान आता गोलंदाजी मार्ग वरती आहे. चांगला चेंडू
फास्ट डिलिव्हरी. वन रन डिक्लेअर च्या रूपात मिळते 1 रन आणि या डिक्लेअरच्या रूपाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 36 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 36. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ते थोडस मिस झाले. ऋषी माळीकडून थोडीशी मिस फिल्डिंग, थोडीशी मिस्टेक होत राहिली आहे. आता मात्र खेळ काढलाय. नीटचं टायमिंग झालेलं नाहीये. त्यावरती सुरक्षित हँड्स बनावं लागेल तिथे धैर्यशीलचे. आणि रन्स वाचवले गेल्या 2 धावा वाचवल्या गेल्या. चांगली फिल्डिंग बनावी लागेल धैर्यशील कडून. आणि धावसंख्या धावफलक हलता झालाय. धावफलक झालाय तो 39 असा धावफलक स्क्रीनवरती दिसतोय. एकदा तिथे ऊन सोडवण्याचा प्रयत्न टॉवर झालाय. त्या खाली ऋषी माळी आणि ऋषी माळी तिथे कधीही मिस्टेक करत नाहीये आणि त्याच्याकडून झाली नाहीये आता सुद्धा. आणि अमितला घरी पाठवलं गेलं. बॅक टू पॅव्हिलियन अमित. चांगला चेंडू ब्लॉकल गेला. आता मात्र येथे हलक्या हाताने खेळून काढलाय. रन काय मिळत नाही आहे. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 39 धावा. आणि आता युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2.5 मिनिटाचा. 2.5 मिनिटाचे 8 ड्रिंक्स ब्रेक.
केला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 षटकार मारले गेले ऋषी बारीच्या गोलंदाजी बारकवरती आणि तेथे वार करतोय तो आहे अवतार. दरम्यान पुढारीचे पत्रकार शरद सुक्तनकर साहेब यांचं आगमन झाले. त्यांचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुढारीचे पत्रकार शरद सुक्तनकर साहेब. आता मात्र ते थोडासा शॉर्ट पिच चेंडू थोडा आखूट टप्प्याचा चेंडू मात्र खेळता आला नाहीये. डॉट चेंडूची सांगता होतीये. बॅक टू बॅक 3 षटकार घाल्यानंतर कमबॅक चांगला बनावा लागेल ऋषीचा. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडावती कॅच सुटला गेलाय. मिस झालं गेलं ते विकेट किपर आणि 1 धाव डिक्लेअर. पुन्हा एकदा आणि 2 धावा डिक्लेअरच्या रूपात. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केले गेल्या ऋषी माळीच्या. 21 धावा 60 धावा. धावा झाल्या त्या 60. 5 ओव्हर समाप्त. काय अवतार थवायचे काय अवतार घेऊन आलाय आज लाजवाब. काय वार केलेत एक एक वार डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा तिथे आता फसलाय फटका. वन रन डिक्लेअर च्या रूपात मिळतीये. आता मात्र इथे गंगासाई स्पोर्ट्सचे पुन्हा एकदा कर्णधार पाचीकडा आणि तिथे कॅच सुटला गेलाय. गंगासाई स्पोर्ट्सचे कर्णधार बॉल जरा चेक करायला या आणि 2 बॉल चॉईस करायचे आहेत. गंगासाई स्पोर्ट्स लवकर या अशोक. मात्र इथे खेळून काढलाय लॉग ऑफ वरती गेला चेंडू. 2 धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जातीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिकडून परंतु इथून नाकारलं गेलं आणि परत पाठवले गेले. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याने धावफलक आणलाय. धावफलक झालाय तो 64 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा इथे खेळून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे दाखवलं गेलं 1 बाउन्स बाउंड्री गेलीये. चांगला शॉट बनावा लागेल. सरळ बॅटने खेळला आणि त्यावरती नोबेल हॉस्पिटल चौकार आलाय आणि धावफलक पुन्हा एकदा हलता केलाय. धावफलक झालाय तो 68 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. पुन्हा एकदा 1 रन डिक्लेअर. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 69 धावा. धावसंख्या झाली ती 69 अशी धावसंख्या आहे. ऋषी जरा फास्ट आवरायचा आहे. ऋषी माळी
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलाय या टीमचा कॅप्टन ऋषी माळी ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती असेल. एकदा ऊन सोडवण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका बसला, त्याखाली फिल्डर आहे. काय जज केले गेले. लाजवाब कॅच. बॅक टू पॅव्हिलियन. अवतार तमायचेला बाद केले शेवटच्या क्षणी आणि बदला घेतला गेला तेथे. मागच्या 3 षटकाचा बदला या पहिल्या चेंडूवरती घेतला गेलाय. बॅक टू पॅव्हिलियन. अवतार तमायचे. कम ऑन डीजे. आणि मैदानाच्या आतमध्ये संतोष काय म्हणतोस. आला स्ट्राईक वरती. मात्र खेळून काढला चेंडू सरळ लॉकअपच्या दिशेने. वन बाउन्स स्टाईल. फॅब टेक मल्टी स्टेट बाउंड्री आली आहे. चौकार आलाय. काय बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने खेळायचा होता. फक्त आपणच फिरलाय. गिरगन बॉल फिरवला गेला तिथे. काय फिरवलाय चेंडू. लाजवाब. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न. लेग कटर. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख केले गेले तिथे. लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि धावफलक आलता झाला. धावफलक झाला तो 74 धावा. 5 गडी बाद 74. आता मात्र चेंडू फिरवलाय. गिरकन फिरवला चेंडू. काही समजलं नाही. फक्त बॅटर देते फिरला गेला. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7व्या षटकातील. पुन्हा एकदा आता मात्र तिथे फिरलेल्या चेंडूवरती घणाघाती हल्ला चढवला गेला आणि 6 धावा आल्यात. स्टँड अँड डिलिव्हर केलं चेंडूला. सरळ सीबा बार नोबेल हॉस्पिटल षटकार. आणि धावा झाल्या त्या 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 80 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आवरा जरा लवकर. बॉलर लवकर लवकर हे करायचंय. जरा आवर्त घ्या. सात ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहूया. जाऊया स्क्रीन वरती. 80 धावा झाल्यात. 5 गडी बाद झालेत. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती असणार आहे शुभम. गोलंदाजी मार्क वरती आहे. ब्लॉकल आणि पहिला चेंडू काय टाकलाय. लाजवाब. आणि तेथे बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं गेलं. पहिल्या चेंडू वरती बॅटरला खरी पाठवलं गेलं. जरा जरा फास्ट यायचा बॅट्समॅन पळत. जरा कृपया जरा सावरत घ्या. शुभम माळी हा एक नौका खेळाडू आहे. एक स्टार खेळाडू गोसावी समाजकडून खेळतोय. शुभम माळी आहे त्याचे नाव. एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाणारा आता भागातील एक नौका खेळाडू. त्याचा पहिला चेंडू पाहता अगदी स्टार खेळाडू जसा बॉल टाकतोय तसा टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती बॅटरला बाद केलं गेलं. काय दांडी गुल केली बॅटरची. लाजवाब. आणि येथे मात्र थोडासा मिस झाला ऋषीकडून. पुन्हा एकदा थ्रो मिस झालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि प्रशांत बिराजदार नॉन स्ट्राईक वरती असणार आहे. आणि स्ट्राईक वरती आहे तो निहाल जाधव.
आता मात्र लॉकअप वरती खेळायला चेंडू, त्यावरती किती धाबा पाहावं लागेल. 2 धाबा आले आहेत. शुभम माळी हा एक नौका खेळाडू, एक स्टार होतोय. आणि मला वाटतं एक मयूर माळी आणि नंदू माळी, त्याच्यानंतर कोणाला पाहायचं स्टार म्हणून पाहायचं असेल तर या पोरगेकडे पाहू शकता आपण. शुभम माळी आहे त्याचं नाव. तर मात्र ते खेळून काढण्याचा प्रयत्न थोडासा बसला गेलाय. एक धाव डिक्लेअर, लेग बाईज एक धाव डिक्लेअरच्या रूपात. धाव फलक हलता झालाय, धाव फलक झालाय तो 84 धावा. 6 गडी बाद 84. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ह्या इनिंगचे. आता मात्र ते खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने, त्यावरती कोयला. आणि येथे देखील 2 धावा कंप्लीट दिसतायत मला, आणि कंप्लीट झाल्यात सुद्धा. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. निहाल जाधव आणि प्रशांत बिराजदार यांच्यामध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, एक होती तिथे 2 गेल्या. येथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेलाय एक डिक्लेअरच्या रूपात, आणि इनिंग समाप्त. आणि धाव संख्या झाली ती 87 धावा. 88 धावांचा आव्हान आहे. गंगासाई या साईडने यायचं स्टेज कडनं. सगळी खेळाडू स्टेज मधनं, स्टेजच्या साईडनं आज जायचंय. 88 धावांचं टार्गेट असेल. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील 4था सामना, आणि 4थ्या सामन्यामध्ये धावा केले त्या 87 आणि 88 धावांचं आव्हान असेल पुढे. बॉल चेक करायला या. 88 धावांचं आव्हान असेल पुढे. आणि यानंतर सुमधुर आवाज, समालोचनाचा आवाज आपण ऐकूया. एक देवरुखचे वंडर बॉय आणि एक महाराष्ट्रातले नावाजलेले कॉमेंटेटर आर्या बेर्डे यांचा आवाज असेल पुढील इनिंग साठी. शिकलगार साहेब तुमच्याकडे बॉल टाका इकडं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. गंगासाई स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर 8 षटकामध्ये बनवल्या 87 धावा. त्यामध्ये तेजस आणि अशोकला तितकासा चांगला स्टार्ट देता आलेला नाहीये. 1 धाव संख्येवरती तेजस बाद झाला, अशोक 0वरती बाद झाला. त्यानंतर उमेशने प्रयत्न जरूर केले, मात्र 9 या आकड्यावरती ते देखील बाद झाले. आणि त्यानंतर अमितच्या बॅटमधून 9 बॉल 15 धावांची खेळी, तो कॅमिओ महत्वाचा ठरला. आणि त्यानंतर अवतार आले आणि एक वेगळा अवतार मैदानाच्या आतमध्ये घेतला. 13 बॉलमध्ये 33 धावांची ती खेळी या मॅचची टर्निंग मुवमेंट राहिली. आणि त्यानंतर फिनिशिंग टच देण्याचं काम निहालने केले. 11 बॉलमध्ये 17 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून. पहिल्या इनिंगचा बॉलिंग कार्ड आपण विचार केला तर गणपती कट्टा स्पोर्ट्स संघ. विक्रम पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा आणि 3 विकेट, आणि तिथे संघाला थोडंसं बॅकफुटवरती ढकललं गेलं. मात्र धैर्यशील 1 षटकामध्ये 16 धावा थोडेसे महागडे राहिले. त्यानंतर रेहमान यांनी 2 षटक इकॉनॉमिकल हाताळत असताना फक्त 14 धावा खर्च केल्या. ऋषी माळीची 2 षटक 32 धावांची राहिले, 1 विकेट जरूर आली, मात्र 32 धावा खर्च केल्या. त्यानंतर शुभमचं 1 षटक फक्त आणि फक्त 5 धावांचं त्यांच्याही देखील षटकामध्ये 1 विकेट आले. पहिल्या इनिंगचा सारांश पण पाहिला. मात्र त्यानंतर जाऊया थोडंच कालावधीमध्ये दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये. एका बाजूला गंगासाई स्पोर्ट्सचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गणपती कट्टा स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 हे 4थं पर्व. या 4थ्या पर्वाच्या दरम्यान आजचा 3रा दिवस, 3री रात्र, दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तितकंच दिमागदार किंबहुना त्यापेक्षा देखील जास्त आयोजन दिमागदार आपल्याला पाहायला मिळते आमदार चषकाचं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर बॅटर्स पाठवा लगेचच मैदानाच्या आतपर्यंत क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाचा ताबा घेतलेला आहे. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती प्रथमच ही स्पर्धा इचलकरंजी प्रीमियर लीग लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. गणपती कट्टा बॅट्समन पाठवायचे आहेत. गणपती कट्टा टीम लगेच बॅट्समन पाठवा जरा.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर गंगासाई, जरा फास्ट करा. दुसऱ्या डावाच्या खेळाकडे आपण पाहतोय जातोय. दरम्यान सलामीची जोडी, दोन्ही बॅटर्स नेम. चालू करा, मॅच चालू करा. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. धैर्यशील शिंदे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय ऋषिकेश माळी गोलंदाजी मार्क वरती. किरण पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती फटका आडव्या बॅटने केलाय ऑन साइडला. फॅप्टेक मल्टी स्टेट 4 धावेंसाठी चौकार. पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि किरणचं स्वॅग से स्वागत केलं. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय धैर्यशील शिंदेच्या बॅटमधून. हा चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती प्रथमच ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 47 मध्ये 84 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल वेगात हाताळलाय. डॉट बॉल येतो इष्टांच्या पाठीमागे. विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉलने धावसंख्या मात्र रोखली जाते. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक. या पहिल्या षटकाचा विचार केला तर धावफलक आतापर्यंत 4 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. उलटॉस समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दमदार राहिलंय. धावा वाचवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावरती. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकर सेन वरती ऋषिकेश माळी यांना आपण पाहतोय. ज्या खेळाडूवरती संघाचा सर्वाधिक विश्वास आहे तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये तितकासा चांगला खेळ नव्हता, मात्र फलंदाजीमध्ये करावा लागेल तितकासा चांगला खेळ. पंचेचाळीस बॉल आणि या 45 बॉल मध्ये आवश्यकता 83 धाबांची असणार आहे. 83 धाबा बनवायच्या आहेत. स्ट्रायकर सेनवरती ऋषी माळी. फुललेंचा बॉल ड्राईव्ह केला जात आहे. रिप्रेषित रक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. या आकड्यावरती धावफलक 44 मध्ये 82 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. स्ट्रायकर सेनवरती धैर्यशील शिंदे आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आला होता. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. डीपरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट होतीये. चांगले क्षेत्ररक्षण, त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आपला चांगला खेळ आपसुकच प्रेक्षकांचं प्रोत्साहन देखील आपल्याला मिळून देतं आणि निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 43 मध्ये 80 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचं आपण पाहिलं तर धैर्यशील शिंदे आणि ऋषी माळी याच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. ओपीस बॉल फटका फसला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. कॅच ड्रॉप झाला. झेल सुटलाय. निश्चितच महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. 1 चौकार पहिल्या बॉलवरती येऊन सुद्धा 9 धावा बनवल्या आहेत. 42 मध्ये आवश्यकता 79 धावांची.
बॉलिंग चेंजेस थोडस फास्ट करायचं आहे. टीम मीटिंग आपल्याला 4 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे त्यामध्येच केली जाईल. चला, जे खेळाडू आहेत बॅटिंग टीमचे ते आतमध्ये बसायचंय. बाउंड्री लाईनच्या आपण आतमध्ये बसायचंय. जर खेळाडूला बॉल लागला तर ती बाउंड्री किंवा चौकात दिला जाणार नाही. कोणती धाव दिली नाही जाणार नाही. गणपती कट्टा दोघं तिघं बाहेर उभारलाय ते जरा प्लीज आत बसा. प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बॉल तटला उगाच वादग्रस्त होईल. रेहमान तुम्हाला फुलटॉस बॉल ऑन साइडला कव कॉर्नरच्या दिशेने फटका केला. डीप मधून चित्रक्षक येत आहेत. धैर्यशील शिंदे यांचा विचार केला तर पहिल्या काही चेंडूवरती बॅटवरती चांगल्या प्रकारे बॉल आलेत. त्यामुळे धावसंख्या देखील आता डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती ऋषी माळीच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची गरज आहे. कारण धावा जेव्हा दोन्ही बाजूने येतात तेव्हा हा मोठा रन चेस देखील शक्य होतो. 41 बॉल मध्ये 78 ची आवश्यकता आहे. या मैदानाचा आपण भौगोलिक विचार केला तर रायटी बॅटर करून खास करून हे मैदान पोषक आहे. मात्र इथे लेफ्टी बॅटर्स देखील आपला खेळ चांगला दाखवलाय. 41 मध्ये अजय सुतार लेफ्टी बॅटर. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं दर्जेदार कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाले. ऋषी माळीकडे देखील संधी असणार आहे हिरो बनण्याची. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. जो आवाज आपण ऐकला या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी केलं व्हॉइस ऑफ इचलकरंजी प्रकाशी पारगावकर सर यांचा देखील आवाज आपण ऐकला. 10 धावा फलक्यावरती 40 मध्ये 78 ची आवश्यकता आहे. फुल टॉस ऑन साइडला स्क्वेलेकच्या डोक्यावरून फटका केला. डीप मध्ये बॅकअप आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. फुल टॉस बॉल वरती अतिशय वेगाने हा फटका केलाय. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 11 या आकड्यावरती 39 मध्ये 77 धावांची आवश्यकता. या सामन्याचा आपण विचार केला तर धैर्यशील शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा रनचे छोटा आहे. कमी उंचीचा मात्र हा घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइक सेन वरती. यावेळेस फटका फसला. पुन्हा एकदा बॉल हवी त्या कॅचिटचा कॉल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाही. विकेट नंबर 1 धक्का क्रमांक पहिला. 11 या आकड्यावरती धैर्यशील शिंदेचा खेळ संपलाय. चला, बॅटर बाद झालेला 30 सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य आहे. प्रायोजक आदरणीय सन्मान्य राहुल जावाडे सर यांचं आपण गाणं ऐकलं. अर्थात धावसंख्या आपण पाहिले तर 11 या आकड्यावरती नवीन बॅटर उमेश बॅटिंग साठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. जरा आवरायचा आहे. गणपती कट्टा एवढा वेळ लावू नका. बॉल चेक करून दिलेले आहेत. तुमच्या यानं चेक करून दिलेत. 11 धावा फलक्यावरती 38 बॉल मध्ये 77 धावांची आवश्यकता आहे. गंगासाई स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पहिल्या काही षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅचचं चित्र बदलू शकतायत आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा देखील पाहायला मिळतोय. राजेंद्र पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये आहे. 37 मध्ये 77 ची गरज. ऑन साइडला टर्न केले क्षेत्ररक्षक. 30 सर्कल मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त मिळते यशस्वी 3 धावांचं षटक. 2 षटकांचा केस संपलाय. 12 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि 1 धैर्यशील शिंदेची महत्वाची विकेट. टाळ्यांचा गजर राजेंद्र यांच्यासाठी होऊन जाऊ द्या.
चला मॅच थांबवायची नाहीये, सामना थांबवायचा नाहीये. गोलंदाजीमध्ये फेरबदल थोडासा वेगात होऊ द्या, पंच आपण थोडंसं इंटरफेअर करायचंय. गंगासाई स्पोर्ट्स जरा बॉलर लवकर लवकर चेंज करून घ्यायचे आहेत. अशोक शिंदे जरा लवकर डिसिजन घ्या. उमेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये उमेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती 36 मध्ये 76 ची आवश्यकता. स्ट्रायकर सेन वरती देखील उमेश यांनाच आपण पाहतोय. उमेश वर्सेस उमेश. खराब चेंडू थोडासा पाठीमागे केला, संधी होती फलंदाजाकडे, या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. डॉट बॉल येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांचा आलाय. म्हणजे आता आपल्याकडे जो बाउन्सरचा उपाय आहे तो उपाय आपण वापरू शकणार नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 12 वरती स्थिरावली. ऑन साइडला याही वेळेस टर्न केले जाते. 2 क्षेत्ररक्षक धावताय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतंय. एका धावेने या सामन्याचा रन चेस शक्य नाहीये. 34 मध्ये 75 ची आवश्यकता आहे आपल्याला. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका हा खेचावाच लागेल जर हा मोठा रन चेस आपल्याला मुकंमल करायचा आहे. 75 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 34 बॉलचा काही शिल्लक आहे. 34 मध्ये 75 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल उमेश पाटील यांचा आपण पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केले जाते. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डॉट बॉल येतोय. निर्ताव छोडीची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 33 चेंडू 75 ची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 33 बॉल मध्ये 75 बनवायचे आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालले कारण ऋषी माळीच्या बॅट मधून धावा येत नाही. त्या चेंडूवरती फटका जरूर केलाय. आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरती धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती 32 बॉल मध्ये 74 ची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आपण अगदी पहिल्या रात्रीपासून पाहतोय. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणे इचलकरंजी प्रीमियर लीगला प्रतिसाद देत असताना पाहायला मिळतोय. 32 बॉल मध्ये 74 ची आवश्यकता आहे. 14 आतापर्यंत धावफलकावरती आहेच उमेश स्ट्रायकर यांवरती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या वेगात टाकलाय हा बॉल. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. बिहाइंड द विकेट चांगली विकेट किपिंग. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव. लेग बाईच्या स्वरूपात बॅटच्या साह्याने एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 15 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीने बनवल्यात फक्त आणि फक्त 15 धावा. 30 मध्ये 73 ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 साठी निहाल जाधव आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे आता 4थ्या षटकामध्ये जसा हा षटकाचा खेळ संपेल स्ट्रॅटेजिक टाइम आउट चांदणी कोल्ड ड्रिंक्स तयार आहे. हे षटक संपल्यावरती आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावसंख्या 15 या आकड्यावरती. स्विंग अँड मिस ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. निर्ताव छोटीची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आत येत असताना पाहायला मिळतात. ऋषी माळीचा संघर्ष वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही आपण पाहिलं तर ऋषी माळीच्या बॅटमधून जी अपेक्षा आहे संघ नायकाला संघ मालकाला ती अजूनही तितका चांगला खेळ होत नाहीये. मात्र आता टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. प्रयत्न जरूर झालाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र वधारते. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. 27 बॉल 72 ची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 27 मध्ये 72. उलटा फुलटा समीकरण. जर आपल्याला हे समीकरण गाठायचे तर आपल्याला देखील तशा प्रकारचा खेळ
करावा लागेल. जे चित्र आहे सध्याच्या घडीला गंगासाई स्पोर्ट्स संघ आघाडीवरती आहे. त्या संघाला पिछाडीवरती टाकावा लागेल. प्रयत्न तर केला. बॅकफुटला जात असताना फटका डीप एक्स्ट्रा कव्हर्सला खेळलाय. 2 धावेंसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. 4 धावेंसाठी यश चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती. फॅप्टेक मल्टीस्टेट इथे चौकार आलाय. त्या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र वधारते. धावसंख्या आता पोहोचते 20 या आकड्यावरती. 26 बॉल 68 ची आवश्यकता आहे. यावेळेस स्विंग अँड मिस फुटवर्क नव्हता. पायामध्ये बेड्या टाकलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चोडीची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 20 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 25 मध्ये 68 ची आवश्यकता आहे. 25 चेंडू 68 ची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. एक चौकार येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक हाताळलंय. 4 षटकांचा केस संपलाय. 20 या आकड्यावरती धावफलक. 24 मध्ये आवश्यकता 68 धावांची. आणि आता वेळ झाली आहे युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालाय समाप्त. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. 24 मध्ये 68 ची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 68 ची आवश्यकता. पुढचा बॉल किरण चव्हाण. पहिला बॉल प्रचंड वेगात समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप क्षेत्ररक्षकाकडून चुकी. धावा मिळतात पूर्णपणेच्या दोन्ही पायाच्या मधून. बॉल झाला फरार. आलाय फॅप्टेक टेक्सटाईल चौकार. चोवीस आकड्यावरती धावसंख्या. 23 बॉल 64 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 23 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. ओहो, या चेंडूवरती देखील
वेगान टाकलेला बॉल, कौतुक विकेट किपर साठी, टाळ्या होऊन जाऊ द्या. संतोष पुजारी यांना आपण पाहतोय यश वेगात होता तितक्या वेगात बॉल अडवण्याचं काम संतोष पुजारी यांनी केलंय. विकेट किपरची भूमिका महत्वाची असते. सुनील परमार सर यांच्याकडून पारितोषिक आलंय. ऋषी माळी यांनी जर हा सामना जिंकवला तर सुनील परमार सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 22 बॉल 64 ची आवश्यकता आहे. हिरो बनण्याची संधी आहे. आता 0 आहात. हिरो बनण्याची संधी या मॅच मध्ये आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला बॉल, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डीपमधून बॅकअप येतंय. सिंगल घेतलेली नाहीये. सिंगल पासून थांबवलंय. डॉट बॉल आलाय. जबाबदारी ऋषी माळीने स्वतःच्या खांद्यावरती घेतले. 21 बॉल 64 ची आवश्यकता आहे. ऋषी माळीने जर सामना जिंकवला तर अमोल नाकील यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचबरोबर सुनील परमाज यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 21 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क कन्व्हिन्सिंग नव्हता. एकच धाव मैदानाच्या आतपर्यंत घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने 25 च्या आकड्यावरती धावसंख्या. 20 बॉल 63 ची आवश्यकता आहे. 18.9 ची सरासरी राखायचे सोपी नाहीये आणि हे प्रेक्षकांना देखील हळूहळू समजायला लागले. त्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील आता परतीचा प्रवास करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 20 मध्ये 63. अजूनही सामना संपलेला नाहीये. उमेश आणि ऋषी अजूनही मैदानाच्या आतपर्यंत आहेत. टॅप केलं. यावेळेस बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चढीची सांगता मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आणखीन खडतर झालंय. 19 मध्ये 63 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी कमालीची राहिल्या. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये गंगासाई स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांनी कमाल केली, त्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि खास करून विकेट किपरने देखील कमाल केली आहे. हाफ ट्रॅकर फटका फसला. बॉल हवेत आहे. झेलची संदीप, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 2 उमेश कांबळे. बॅक टू द डगआउट. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. अगदी पाहिलं तर इचलकरंजी प्रीमियर लीगला मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती. पहिला बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षण दमदार राहिलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. ऋषी माळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. अजूनही धावा येत नाहीयेत. नवीन बॅटर नेम, नवीन फलंदाजाचं नाव यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील 22च्या स्वरूपात डिक्लेअर मध्ये 1 धाव येते. प्रशांत पाटील आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर सव्वीस धावा धावफलकावरती. ऑन साइडला यावेळेस फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने काही होणार नाहीये. 27 धावा फक्त आणि फक्त स्कोरबोर्ड वरती लगावल्या जातील. 15 मध्ये 61 ची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं हा सामना रंगतदार होईल, मात्र गोलंदाजी युनिट गंगासाई स्पोर्ट्स संघाचं अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केलाय आणि त्यामुळेच सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 मध्ये 61 ची आवश्यकता. पुढचा बॉल फुलटॉस. ऑन साइडला टर्न केलंय. धावा किती मिळत आहेत पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा.
2च धावा मिळतात. नो बॉल नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 14 मध्ये 59. एकेरी दुहेरी धावेने आता काही होणार नाहीये. धावांचा दुष्काळ आहे, तिथे धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल. तसा खेळ आता प्रशांत पाटीलना देखील करावा लागेल. व पिच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट होतीये. 30 या आकड्यावरती धावफलक. 13 बॉल 58 ची आवश्यकता आणि ऋषी बाणी पुन्हा एकदा स्ट्रायकर सेनवरती. 15 मध्ये 10 धावांची खेळी. अतिशय शांत बॅटिंग जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या विरहित खेळ पाहायला मिळतोय. वळवलाय आणखीन एक बॉल. या बॉलवरती बॅटची कडा विकेट किपरने आणखीन एक चांगला झेल टिपला. विकेट नंबर 3 धक्का क्रमांक 3. ऋषी माळीची संघर्षमय खेळ संपुष्टात. चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सन्मान्य आरिस खान सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपल्याला विनंती असणार आहे सर, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 58 ची गरज. सामन्याचं समीकरण अतिशय कठीण पाहायला मिळते. अर्थातच गणपती कट्टा संघासाठी. फास्ट चालू करा जरा गंगासाई. व पिच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा याही वेळेस संपर्क नाहीये. येथे देखील डॉट बॉल येतो. निर्धाव चढीची सांगता झाली आहे. 30 या आकड्यावरती धावफलक. 11 मध्ये 58 ची आवश्यकता. प्रेक्षकांना देखील अपेक्षा होती की हा सामना रंगतदार होईल, मात्र प्रयत्न बॅटिंग टीमचे तशा प्रकारचे झालेले नाहीयेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का? अपील तर झाले, मात्र आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. अपील मध्ये आवाज होता, मात्र जो आत्मविश्वास पंचांना गरजेचा असतो तो आत्मविश्वास नव्हता. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 डॉट बॉल. 10 मध्ये 58 ची आवश्यकता या मॅच मध्ये. या इनिंगचा आपण विचार केला तर आता स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. आतापर्यंत 16 डॉट बॉल हाताळले गेलेत आणि त्याच डॉट बॉल मुळे आता पराभवाच्या छायेमध्ये गणपती कट्टाचा संघ. इथे 1 धाव जरूर आले. 31 आकड्यावरती धावसंख्या. 9 मध्ये 57. रिक्वायर्ड रन रेट 38. म्हणजे आता हे समीकरण तितकंसं सोपं नाहीये. अशक्य जणू काही म्हणायला वावगं ठरणार नाहीये. दीपक शिंत्रे नवीन बॅटर स्ट्रायकर सेनवरती. कमी गतीचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एलिव्हेशनची कमतरता. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने 32 या आकड्यावरती धावफलक. 8 मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना हा शेवटचा सामना अपेक्षित होता की चांगली लढत दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षक देखील आता हळूहळू कमी होत असताना पाहायला मिळतात. 32 या आकड्यावरती धावफलक. कमी गतीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 17वा डॉट बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मध्ये 56. अगदी वन वे ट्रॅफिक प्रमाणे हा सामना पाहायला मिळतोय गंगासाई स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. याही चेंडूवरती स्विंग एनिमी षष्ट्यांच्या पाठीमागे. विकेट किपिंग ग्लोव्ह वर्क चांगलं पाहायला मिळालंय. नॉट आउटचा इशारा षटक क्रमांक 7 ची होते सांगता. धावसंख्या 32. 6 मध्ये 56 ची आवश्यकता, जे की अशक्य असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आवरा गंगासाई, लवकर बॉलर बोलवा. रोहन पाटील गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे. 6 बॉल 56 ची आवश्यकता. हळूहळू मैदान खाली होत चाललंय.
जे तुडुंब या अगोदर काही मिनिटं अगोदर भरलं होतं ते मैदान हळूहळू खाली झालंय. आणखीन एक विकेट, आणखीन एका विकेटचं पतन झालंय. चौथा धक्का बसतोय. दीपक चिंत्रे आल्या पावले माघारी. मैदानाच्या आतमध्ये शुभम यांना आपण पाहतोय. शुभम माळी 32 आकड्यावरती चौथा धक्का. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर याही चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता 4 मध्ये 55 ची आवश्यकता अगदी पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळालाय. या संपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजांनी प्रयत्न केलेले दिसले नाहीयेत. आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक धक्का, 5वा धक्का. अगदी डॅनी पंडितच्या गाण्याप्रमाणे झटपट पटापट. आणखीन एक फलंदाज बाद. अठ्ठ्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि या इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 3 चौकार आणि एक सुद्धा षटकार. वॉट अ कॅच. फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. फलंदाज आला पावले माघारी. आणखीन एक धक्का. तू चल मैं आया. खेळाडू आज ज्या ज्या गोष्टीला हात लावतायत त्या गोष्टीचं सोनं होत असताना पाहायला मिळतंय. 2 बॉल 55 ची गरज. मैदान मोकळ होत चाललंय कारण हा सामना आता वन साइडेड वन वे ट्रॅफिक प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम शिवाजी दाखल होत असताना पाहायला मिळतंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. या चेंडूवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात घोषांकित चित्रामध्ये. त्या एका धावेच्या मदतीने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॅटच्या अगदी पाठीमागे बॉल आदळलाय. शेवटचा बॉल. फटका यावेळेस देखील फसलाय. मात्र धावा पूर्णपणे 4 मिळत आहेत. फॅपटेक मल्टीस्टेट चौकार शेवटच्या बॉलवरती आलाय. मात्र विजय निश्चित